नमस्कार, माझे नाव समृद्धी दराडे. मी आता 8व्या वर्गात शिकते. माझ्या शाळेचं नाव अंकुर बालविकास केंद्र लातूर. आज दिनांक 5 एप्रिल या दिवशी आमच्या डगेत सरांनी महागुरु स्पर्धेचे आयोजन केले होते, ज्यामध्ये सिनियरच्या बॅचमध्ये मी आज पेपर दिला. पेपरमध्ये काही प्रश्न अवघड होते तर काही प्रश्न सोपे होते. पण जे प्रश्न आम्हाला अवघड वाटले ते प्रश्न पुढे चालून सोपे वाटावेत, यासाठी 15 एप्रिल ते 15 जून या कालावधीमध्ये होणाऱ्या स्पोकन इंग्लिशच्या बॅचसाठी मी तर नक्कीच येणार आहे. मी येथे, तुम्ही या, जेणेकरून आपल्याला इंग्रजी हा विषय सोपा वाटेल आणि 10वीला आपल्याला याच विषयामध्ये 100पैकी 100 गुण भेटतील. धन्यवाद. नमस्कार, मी स्वरूप शिवलिंग नागापुरे. मी इयत्ता 10वीमध्ये शिकत आहे. आज डगेज इंग्लिश अकॅडमीद्वारे आयोजित केलेली इंग्रजी महागुरु स्पर्धेत मी सहभाग घेतला होता. आजच्या स्पर्धेमध्ये काही प्रश्न अवघड होते तर काही प्रश्न सोपे होते. मला आजच्या पेपरमध्ये अवघड गेलेले प्रश्न मी नक्कीच येणाऱ्या डगेज इंग्लिश अकॅडमीच्या 15 एप्रिलपासूनच्या बॅचमधून ते प्रश्न सोडून घेईन. मीही या बॅचला येत आहे, तर आपणही या बॅचमध्ये प्रवेश घ्यावा. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव अभिराज संभाजी नवगरे आहे. आज डगेज इंग्लिश अकॅडमी आयोजित महागुरु स्पर्धेत मी भाग घेतला आहे. दरवर्षीप्रमाणेही यावर्षी ही परीक्षा कधी आयोजित होते याची मला आतुरता लागली होती. या परीक्षेमधील काही प्रश्न सोपे होते, काही मध्यम पातळीचे होते तर काही अवघड होते. त्या अवघड प्रश्नांचा सराव करण्यासाठी येत्या 15 एप्रिलपासून जी बेसिकची बॅच सुरू होत आहे त्या बॅचमध्ये मी माझा सहभाग नोंदवणार आहे आणि त्या प्रश्नांना कशा सोप्या प्रकारे समजून घ्यायचे आहे याचे नियोजन डगेज सरांसमवेत करणार आहे व मी ही बॅच जॉईन करत आहे. तुम्हीही करावे असे तुम्हाला आवाहन करतो. मी प्राध्यापक विवेकानंद ढगे. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी गेल्या 10 वर्षापासून आपण इंग्लिश महागुरु स्पर्धेचं आपण आयोजन करत असतो. जागतिक स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना आव्हान किंवा परीक्षेचं स्वरूप कळावं या दृष्टिकोनातून आपण इंग्लिश महागुरु स्पर्धेचं आयोजन केलं होतं. या स्पर्धेसाठी लातूर जिल्ह्यातून प्रत्येक विद्यार्थ्यांचा खूप उत्स्फूर्त असा सहभाग या ठिकाणी नोंदवला गेला आहे. जवळपास 1200पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आजच्या या स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सामील झाले होते. निश्चितच आहे त्याच्या पाठीमागचा उद्देश एकच आहे की या अकॅडमीच्या माध्यमातून गेल्या 25 वर्षापासून अनेक विद्यार्थी MPC PSIच्या माध्यमातून UPCच्या माध्यमातून आपापल्या क्षेत्रामध्ये कार्यरत आज खूप चांगल्या पद्धतीनं आहेत. त्याचाच भाग म्हणून आपल्याही ह्या विद्यार्थ्यांना, यंगस्टरना पुढ्या भविष्यामध्ये त्यांना अडचणी येऊ नये त्या दृष्टिकोनातून ही स्पर्धेचं आयोजन केलं होतं. ही स्पर्धा परीक्षा कम्प्लिटली MPC बेस्ड ठेवलेली होती. काही क्वेश्चन्स ट्विस्टेड होते, पण विद्यार्थ्यांना एक्झॅक्टली आपण काय आहोत, आपली तयारी काय हे कळण्यासाठी त्यांचा हा आपला पाठीमागचा उद्देश होतो. पण निश्चिंत राहा, विद्यार्थ्यांनी खूप छान पद्धतीने पेपर सोडले. ज्या विद्यार्थ्यांना ट्विस्टेड वाटले, काही अडचणी आल्या, अशा विद्यार्थ्यांसाठी लवकरच आपण उन्हाळी कोर्सेसच्या माध्यमातून मोर दॅन 25 पेपर्स या विद्यार्थ्यांकडे सॉल्व करून घेतले जाणार आहेत. विशेष म्हणजे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचा सुद्धा खूप चांगला सहभाग होता. पण या विद्यार्थ्यांसाठी ज्या काही बेसिकली कन्सेप्ट क्लिअर होती हीच ती अकॅडमीच्या माध्यमातून उन्हाळी कोर्सेसमध्ये मुलांचे टेन्सेस म्हणजे मुलांचा मेन पाया पक्का केला जातो. आणि या 8वी 9वी 10वीच्या मुलांनासुद्धा आत्तापासूनच स्पर्धा परीक्षेची तयारीसुद्धा याच कोर्सेसमध्ये होते. असे जवळपास 20 पेपर टेस्ट सिरीज आम्ही सॉल्व करून घेतले जाणार आहेत. म्हणजे माझ्या तमाम सर्व पालकांना मला विनंती करू इच्छितो की हा उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये आपला वेळ वाया न घालवता आजपासूनच या कोर्सेसमध्ये जर झाला तर उद्याचं भविष्य खूप सुंदर असणार आहे. कारण या कोर्सेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा शब्दसाठा, वाक्यरचना, टेन्सेस, मोर दॅन 30 टॉपिक्स त्यांचं परफेक्शन केलं जातं. म्हणजे इव्हन माझ्याकडं आलेला 8वी 9वीचा विद्यार्थीसुद्धा स्पर्धा परीक्षेला लायबल ते क्रॅक करेल एवढी परफेक्शन तयारी करून घेतली जाते. आणि मी खूप आभारी आहे सर्व पालकांचा. त्यांनी या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्यांचं नाव या ठिकाणी नोंदवलं आणि त्यांना वेळ दिलेला आहे. म्हणून या तमाम लातूरकरातील सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांचा मी खूप आभारी आहे. येत्या 20 एप्रिलपासून आपल्या ढगेज बेसिक स्पोकन आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झामची बॅच आपली चालू होते. तर निश्चितच आपण या ठिकाणी नाव नोंदवावं आणि आपण या उन्हाळ्या सुट्ट्याचा पुरेपूर वापर करावं. कारण आपल्या सर्वांनाच माहिती आहे टुडेज एरा इज द स्पेशली कॉम्पिटेटिव्ह एरा. या स्पर्धेत आपल्याला तोंड जर द्यायचं असेल तर इंग्रजीशिवाय पर्याय नाही. आणि मी खूप
मला आनंद वाटतो आहे की आज विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावरला जो आनंद आहे की सर आम्हाला कधीच परीक्षा दिली नव्हती, पण या माध्यमातून आम्हालासुद्धा स्पर्धा परीक्षा काय असतं हे आम्हाला कळालं. निश्चितच आपल्या सर्वांना मी आवाहन करू इच्छितो की या उन्हाळ्याचा पुरेपूर युटिलाइज करूयात, ढगेज इंग्लिश अकॅडमीचा भाग बनूयात आणि स्पर्धा परीक्षेला आपण सामोरं जाऊयात. सो थँक्यू व्हेरी मच. काय सांगा सर, सिनियर महागुरू आणि ज्युनियर महागुरू स्पर्धेमध्ये विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत कसे यशस्वी होतील, आपणास काय वाटतं? नमस्कार, मी संभाजी नवघरे. ढगेज इंग्लिश अकॅडमीच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी इंग्लिश महागुरू स्पर्धा परीक्षेचं आयोजन आज दिनांक 5 एप्रिल 2026 रोजी केलं गेलेलं होतं. याही वर्षी लातूरकरांनी या स्पर्धा परीक्षेसाठी उदंड अशा प्रकारचा प्रतिसाद दिलेला आहे. ज्युनियर गटामध्ये आणि सिनियर गटामध्ये ही स्पर्धा आयोजित केली गेलेली आहे. जवळजवळ 1,500च्या आसपास विद्यार्थी या ठिकाणी या स्पर्धा परीक्षेमध्ये सहभागी झालेले आहेत. ज्युनियर गटामध्ये आणि सिनियर गटामध्ये आयोजित केली गेलेली ही स्पर्धा परीक्षा खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांच्या भविष्यातील MPSC आणि UPSC सारख्या अत्यंत महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी म्हणून ओळखली जाते. या स्पर्धा परीक्षेमध्ये जे काही विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले जात आहेत, हे प्रश्न निश्चितच येणाऱ्या काळामध्ये स्पर्धा परीक्षेला कशा पद्धतीनं सामोरं जावं आणि स्पर्धा परीक्षेमध्ये घवघवीत अशा पद्धतीने यश कसं संपादन करावं, या दृष्टिकोनातून चॅलेंजिंग अशा प्रकारचे क्वेश्चन आदरणीय ढगे सरांच्या माध्यमातून या ठिकाणी विद्यार्थ्यांना सामोरे दिले जातात. विद्यार्थीही या ठिकाणी हा पेपर सोडवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतात. बहुतांशी विद्यार्थ्यांना हा पेपर थोडा चॅलेंजिंग वाटणं साहजिक आहे, परंतु विद्यार्थ्यांना मी आव्हान करेन आणि पालकांनासुद्धा आव्हान करेल की हा पेपर अवघड गेला म्हणून खचून जायची गरज नाही. कारण आपल्याला इंग्रजी विषयाची परिपूर्ण तयारी करायची असेल, ग्रॅमरची अगदी परफेक्ट तयारी करायची असेल, तर लातूरमधलं सगळ्यात नामांकित आणि सर्वांना परिचित असणारा एकमेव क्लास म्हणजे ढगेज इंग्लिश अकॅडमी. या अकॅडमीच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांचा, आपल्या पाल्यांची परिपूर्ण तयारी इंग्लिश ग्रॅमरची, स्पोकनची व्यवस्थितरित्या होणार आहे. त्यामुळं येत्या 15 एप्रिल ते 15 जूनच्या दरम्यान जो काही क्लास या ठिकाणी सर दरवर्षी आयोजित करतात, याही वर्षी अनेक बॅचेस या ठिकाणी सुरू होत आहेत. मी सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना आव्हान करणार आहे की या सुवर्ण संधीचा आपण निश्चितपणे फायदा घेतला पाहिजे. आपल्या पाल्याचं इंग्रजी विषयाचं ग्रॅमर हे त्याच्या आयुष्यभरासाठी उपयुक्त आहे आणि ते ग्रॅमर परफेक्ट करण्याचं काम या ठिकाणी या क्लासेसच्या माध्यमातून केलं जातं. कुठलीही स्पर्धा परीक्षा महाराष्ट्रातली असू द्या नाही तर देशातली असू द्या, त्या स्पर्धा परीक्षेमध्ये अत्यंत आत्मविश्वासानं आणि कॉन्फिडन्सनं आपला विद्यार्थी सामोरं जावा आणि यश संपादन करावं असं वाटत असेल तर ढगेज इंग्लिश अकॅडमीची बेसिक ग्रॅमर आणि स्पोकनचा बॅच या ठिकाणी जॉईन करावी आणि आपल्या विद्यार्थ्यामध्ये तो आत्मविश्वास, तो कॉन्फिडन्स आपण निर्माण करावा आणि भविष्यात येणाऱ्या प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये यश संपादन करावं असं मी आव्हान सर्वांना करतो. धन्यवाद. नमस्कार, मी अनुश्री उमाकांत दापकेकर. मी आता 8वीत देशी केंद्र विद्यालय येथे शिकते. मागील वर्षी मी इथे होते. मी इंग्लिश महागुरू स्पर्धा दिली नव्हती. मी फक्त बेसिक शिकले होते. यावर्षीची महागुरू स्पर्धा चॅलेंजिंग होती, छानही होती, मला आवडली. यात UPSC MPSC क्रॅक इतकी पॉवरसुद्धा होती. ढगे सर म्हणजेच विवेकानंद सर आणि सच्चिदानंद सर आम्हाला मार्गदर्शन करतात, खूप असं मार्गदर्शन करतात, मोटिवेशन देतात. तसेच इंग्लिश ग्रामर्सबद्दल माहितीसुद्धा शिकवतात आणि सच्चिदानंद सर स्पोकन घेतात. त्यांची भाषा इतकी छान आहे की आम्हाला वाटतं की ते अमेरिकेचीच फ्लुएंटली इंग्लिश बोलतात. ढगेच विवेकानंद सर ही तसेच आहेत, पण त्यांना बेसिकपासून घ्यावं लागतं. त्यामुळे ते इंग्लिशचा वापर जास्त करत नाही, कारण विद्यार्थ्यांना समजायला सोपं जावं म्हणून. मी पुढे जाऊन UPSC MPSC परीक्षा देणार आहे, म्हणून मी इथे मार्गदर्शनासाठी क्लास जॉईन केलेले आहे. 20 एप्रिलपासून येथील उन्हाळी क्लासेस म्हणजे स्पोकन बेसिक, प्री बेसिक असे क्लासेस सुरू होणार आहेत. तुम्हीही या, आम्हीही येतोय. धन्यवाद.